एक मिनिट. सर्वांना नमस्कार. काल जो घटक आपण घेतला त्या घटकावर आधारित बऱ्याच जणांनी स्टडी मटेरियल वाचलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन आपलं, कारण आपण चांगला प्रयत्न सुरू केलाय. तर असाच प्रयत्न राहो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया आपण, कारण जेवढा आपण वेळ द्याल तेवढा आपला नक्कीच फायदा होणार आहे यातून. जसं आपलं दिवस पुढे जातील तसं तसं आपला अभ्यास देखील वाढत जाईल, परंतु रोजचा रोज जर केला तर नक्कीच त्या दिवशी ते पूर्ण होणार. आणि जेवढा आपला पूर्ण होतंय तेवढा आपल्याला म्हणजे आत्मविश्वास निर्माण होणार आणि आपण नक्कीच तेवढे घटक सोडवण्यामध्ये यशस्वी आहोत अशा प्रकारचा आत्मविश्वास आल्यामुळे आणखीन जास्त आपल्याला काय म्हणायचं त्याला प्रगती होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. तर आपण कालच्या घटकावर आधारित थोडंसं चर्चा करूया. कविता मॅडमचा हात वर आहे. थोडे 1-2 मिनिट चर्चा करू आणि नंतर आपल्या मुद्द्याकडे जाऊया आपण. बोला मॅडम. माईक ऑन करून बोला कविता मॅडम. ते आपल्या समोर एक हात असतो, त्या हातावर क्लिक केलं की आपल्याला बोलण्याची संधी मिळते. किंवा दुसरं बोलूया. मॅडमच्या समजा नाही लक्षात आलं असेल तरी पण हरकत नाही. सिद्ध सर बोला. पुजारी सर माईक ऑन करून बोला. नमस्कार सर. नमस्कार. तास व्यवस्थित चालू आहे सर, काय अडचण नाही आहे. पण थोडं कालच मी बोलणार होतो, पण मला काल काय थोडं व्यवस्थित जॉईनिंग होता आलं नाहीये. पण थोडं शिकवताना थोडं मध्ये थोडं ज्या ह्याला कंटेंटला आपण थोडं जास्त मदत द्यायला पाहिजे त्या ठिकाणी थोडं मदत दिलं तर सावकाश थोडं सांगितलं तर बरं होईल, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. नक्कीच नक्कीच, काय हरकत नाही. सगळ्या ठिकाणी देऊ नका, पण जिथं खरोखर जिथं आपल्याला वाटतंय बाबा शेट पॉइंटला आपण थोडं जास्त म्हणजे मत दिलं पाहिजे अशा ठिकाणी आपण तर मत दिलं तर बरं होईल. नक्कीच नक्कीच करूया आपण, नक्की काय हरकत नाही. आणखीन बोला. आता त्या घटकावर थोडस नक्कीच काळजी घेऊ आपण, आणि म्हणजे थोडसा गती पण कमी करायची आणि एखाद्या घटकावरती जास्त वेळ आपण चर्चा करूया. महेश सर बोला. माईक ऑन करून बोलता. कालचं समजा टेस्ट सोडवले त्यामध्ये आणखीन काय बदल करावा, किंवा काल जो सिलेबस आपण अभ्यासला त्यामध्ये आणखीन थोडस कसं आहे, आता एक सुरुवात आहे आपली ही आज होत असताना, तो म्हणजे ह्याच्यात थोडाफार जर हे असेल तर आपल्याला तो बदल करून आपल्याला पुढे जाता येईल हे अपेक्षित आहे. फक्त 1-2 मिनिट आणखीन एक जणांचं बोलणं ऐकूया. किसन सर काल होते का तुम्ही जॉईन? ठीक आहे. शेवटी आपण घेऊ नक्की. आज थोडं घेत असताना आपण नक्की थोडस शेवटच्या ह्याच्यात चर्चा घेऊ आपण. आता आपल्या पुढच्या ह्याच्याकडे जाऊ आपण, जो आपल्याला टीएटी मधल्या बालमानसशास्त्रामधील आणि अध्यापन शास्त्रामधील दुसरा मुद्दा येतो, विकासाची तत्वे. यामध्ये आपल्याला विकासाची तत्वे कोणती आहेत हे अगोदर समजून घ्यायचंय. यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे त्या विकासाची तत्वे कोणती ह्या बाबी समजून घेत असताना
बालमानसशास्त्रामध्ये बालकाचा विकास हा क्रमबद्ध, सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण पद्धतीने होत असतो. ही एक बालमानस शास्त्रामध्ये बालविकास हा क्रमबद्ध पद्धतीने, सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये होत असतो. प्रत्येक बालकाचा विकास काही ठराविक तत्वानुसार होतो. प्रत्येक बालकाचा विकास हा काही ठराविक तत्वानुसार होत असतो. ही तत्वे समजून घेतल्यास शिक्षकाला अध्यापन अधिक परिणामकारक करता येते. हे वाक्य महत्वाचं आहे पहा खालचं. कारण आपल्याला जर ह्या बाबी नाही समजल्या तर आपल्याला परिणामकारक अध्यापन नाही करता येत. म्हणजे थोडक्यात एखाद्या विद्यार्थ्याची काय हिस्ट्री आहे, काय स्टोरी आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस त्यावरती आपल्याला काम करायला पण सोपं जातं. आणि त्या मुलामध्ये समजा एखादा मुलगा आहे, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याचे वडील 2 ट्रॅक्टरच्या मध्ये सापडून एक्सपायर झाले, परंतु ही घटना मला नंतर कळाली 1 महिन्यानंतर. आणि तो मुलगा सतत चिडचिड करायचा आणि शाळेवरती राग काढायचा. मग त्याचं कारण होतं की त्याला शाळेत बसून घेतल्यामुळं ती घटना घडली असा त्याचा एक गैरसमज झाला होता. म्हणजे शाळेत तो आला होता म्हणून ती घटना घडली. जर तिथं असता तर त्याने वडिलांना सांगितलं असतं की ट्रॅक्टर येतोय पाठीमागं, बाजूला सरका. म्हणजे ही क्रमाने घडत जाणारा त्याचा जो सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण विकास आहे, ह्या करत असताना त्याच्यामध्ये जी बदल होत आहेत बालकामध्ये त्या कोणते त्याच्या बाबी इथं हे आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता विकास सातत्यपूर्ण असतो हे आपल्याला माहित आहे. आपण कालच्या घटकामध्ये पाहिलेलंच आहे. विकास हा नेहमी सातत्यपूर्ण होत राहतो. तर विकास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. ती आता लगेच थोड्या कालावधीनंतर पूर्ण होणारी नाहीये. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत विकास सुरू असतो. मग त्या प्रत्येक मुद्द्याचा, घटकाचा विकास हा आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने होतो. यामध्ये विकास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असून जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत विकास सुरू असतो. तर विकास अचानक न होता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने घडत राहतो. समजा अचानक एखादी लॉटरी लागली आपल्याला आणि अशा पद्धतीने विकास झाला असं कधीच होत नाही. तर त्याचा टप्प्याटप्प्याने होत राहतो. याचं उदाहरण आहे, बालक आधी रांगायला शिकतं, परत नंतर उभं राहतं, उभं राहिल्यावर थोडं चालायला शिकतं, नंतर पळायला शिकतं. हे एक टप्पे आहेत त्यातले, हे आपण समजून घेतले. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला विकास क्रमबद्ध आणि संघटित असतो. त्यामध्ये विकास एका ठराविक क्रमाने होतो. हे आपण वरती अभ्यासलंच आहे, की त्याचा क्रम कोणता असतो. याचा कोणताही टप्पा वगळून पुढचा टप्पा येत नाही. म्हणजे जर एखादी पायरीच आपण बाजूला काढली तर त्याच्या पुढची आपोआप येईल असं नाही सांगता येत. त्याला त्या टप्प्यातून जावंच लागतं. थोडक्यात प्रत्येक टप्पाचा पुढील टप्प्याचा पाया असतो. एखादी मागची पायरी जे विकास आहे त्याचा तो पुढच्या टप्प्याची पायरी होतो. यामध्ये उदाहरण आहे, त्याला बोलण्याआधी बालक एक आवाज काढतं म्हणजे रडतं, त्यानंतर शब्द उच्चारतं आणि मग वाक्य बोलतं. म्हणजे अगोदर त्याचा आवाज आहे, आवाजानंतर शब्द आहे, शब्दानंतर वाक्य आहे. अशा 3 टप्प्यातून आपण जातो. आवाज, त्यानंतर आहे शब्द आणि त्यानंतर आहे वाक्य. अशा या 3 टप्प्यातून आपण गेल्यावर म्हणजे एक उदाहरण सांगितलंय. या टप्प्याटप्प्यानेच जर त्याला शब्द येत नसले तर वाक्य कधीच येत नाही. आणि आवाज जर काढता येत नसला तर शब्द पण याचा विषयच येत नाही. अशा पद्धतीने त्याचा विकास होत राहतो. त्यानंतर विकासाचा दुसरा मुद्दा आहे, विकासाची दिशा निश्चित असते. त्याची एक विकासाची दिशा ठरलेली असते. त्या दिशेच्या बाजूनेच आपला विकास होत राहतो. आता त्यामध्ये उपमुद्दा आहे आपला शीर्ष ते पाय म्हणजे विकास हा नेहमी डोक्यापासून हे पायाकडे होत राहतो. म्हणजेच अगोदर त्याला लहानपणी थोडंसं समजायला लागतं. त्याचे पाय डायरेक्ट वाढत नाहीत, परंतु त्याचे बौद्धिक विकास अगोदर होतो आणि नंतर मग बाकीच्या बाबींकडे येत राहतो. आधी मान आणि डोके नियंत्रण येतं आणि नंतर चालायला शिकतं. असं होत नाही की मानेचं ताण सोडून दिलंय आणि त्याची मान अशी लोळी पडलेली आणि तो चालायला शिकलाय, असा प्रकार नाही होत. तर हे एक महत्वाचं आहे. हा प्रश्न येतो आपल्याला की डोक्याकडून विकास हा नेहमी पायाकडे येतो. जवळपासून दूरकडे जातो. काल हे अभ्यासलं होतं आपण, परंतु त्याचंच रिपीट होते आता या पाठामध्ये, की जवळपासून दूरकडे जातो. यामध्ये विकास शरीराच्या मध्य भागापासून ते बाह्य भागाकडे होत राहतो. आधी खांद्यावर नियंत्रण येतं, नंतर आपल्या बोटांवर नियंत्रण येतं. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे आपला विकास सामान्य ते विशिष्ट अशा या क्रमाने जातो. सामान्याकडून विशिष्टाकडे. यामध्ये बालक आधी सर्वसाधारण हालचाली करतं आणि नंतर विशिष्ट हालचाली शिकतं. उदाहरण म्हणलं तर
आधी हात हलवतं आणि नंतर विशिष्ट वस्तू पकडतं. डायरेक्ट हात उचलायला पण येत नाही आणि जाऊन वस्तू पकडली अशी घटना नाही होत कधी. त्यानंतर 5वा मुद्दा आहे आपला विकासात वैयक्तिक भिन्नता असते. त्यामध्ये प्रत्येक बालकाचा विकास हा वेगवेगळ्या गतीने होतो आणि सर्व बालके समान वेगाने आणि समान पद्धतीने विकसित होत नाहीत. प्रत्येकाचा गती, वेग वेगळी असते आणि एकाच पद्धतीने होईल असं नाही सांगता येत. याचं उदाहरण म्हणजे काही मुले लवकर चालायला शिकतात, तर काही मुलांना बऱ्याच वर्ष कालावधीपर्यंत येत नाही. काही मुलांना तर येतच नाही आणि काही मुलं हे उशिराने शिकतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला विकास सर्वांगीण असतो. म्हणजे सगळ्या बाबींमध्ये ज्यावेळेस त्याच्या प्रगती होत येते किंवा बदल होत येतो, चांगल्या बाबी घडत येतात, त्यावेळेस त्याचा विकास झालेला दिसून येतो आपल्याला. आपण विकास ठरवतो कशावरून? तर विकास फक्त शारीरिक नसून जर शरीर वाढलं आपलं, तर आपण म्हणतो सदृढ झाला. परंतु बाकीच्या बाबीचा बी त्याच्यामध्ये विकास होणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणत्या बाबी आहेत बघा. फक्त शारीरिक बाब असून चालत नाही. तर अगोदर पाहिलं होतं आपण व्याख्यामध्ये, तर शारीरिक नसून बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास झालेला असायला पाहिजे. तर फक्त एका क्षेत्रावर दुसऱ्या क्षेत्राचा परिणाम घडून येतो. म्हणजे शरीरावरती आपण जर वर्गामध्ये गेल्यानंतर जर आपल्या काही ताण असेल, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवतो, आपल्या भावनेवर जाणवतो, आपल्या समाजामधल्या सामाजिक परिस्थितीवर जाणवतो आणि आपली नैतिकता देखील बदलते. या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या बाबी इथं. याचं उदाहरण म्हणजे भावनिक अस्थिरता असल्यास शैक्षणिक प्रगती कमी होऊ शकते. म्हणजे घरात जर भांडण असेल, तर त्या मुलाचा शाळेमध्ये अभ्यास कधीच होत नाही. अशा पद्धतीने या विकासाबाबत आपण बोलू शकतो. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा विकास असमतोल असू शकतो. म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये बौद्धिक क्षमतेमध्ये तो उच्च ह्याच्यामध्ये विकसित पावलाय, तर भावनिक ह्याच्यामध्ये एवढा असेलच असं नाही सांगता येत. परंतु काही प्रमाणामध्ये असतो. सर्व क्षेत्रांचा विकास समान वेगाने होत नाही. काही क्षेत्र पुढे जातात, तर काही क्षेत्र पाठीमागे राहतात. मग समजा जी मुलं अभ्यासामध्ये हुशार आहेत, ती मुलं शारीरिक सदृढच एकदम आहेत असं नाही सांगता येत. तर त्यांचं शरीर असूही शकतं किंवा नसूही शकतं. एखादे बालक गणितात चांगला आहे म्हणलं आपण आणि सामाजिक दृष्ट्या कमी प्रगल्भ असू शकतं. त्याला काही जणांना आपण जसं वर्गात म्हणतोय खेळामध्ये ते प्रगत आहेत, परंतु अभ्यासामध्ये नाहीत. हे याचंच उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपण जर त्याचा विकास कसा होतोय याचं जर परीक्षण केलं तर आपल्याला समजून येतं. यानंतरचा मुद्दा आहे विकास परस्पर संबंधित असतो. म्हणजे कुणाकुणाबद्दल तो कोणत्या बाबींशी परस्पर संबंध येतो त्याचा. तर शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक यांचा विकास परस्परांशी जोडलेला असतात. म्हणजे ह्या बाबी ह्या आपल्याला एकमेकांशी कनेक्टेड आहेत. वरच पाहिलं आपण त्या बाबी एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून. एका क्षेत्रातील बदल इतर क्षेत्रावर नक्कीच परिणाम घडवून आणतात आणि त्यामध्ये बदल परिणाम त्याच्या विकासामध्ये दिसून येतात आपल्याला. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला विकासामध्ये स्थैर्य व बदल दोन्ही असतात. काही गुणधर्म कायम राहतात, तर काही बदल घडवतात. म्हणजे ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा विकास होत राहतोय, त्यावेळेस त्याच्यात दिसून येणारे काही गुणधर्म आहेत, हे कायम टिकून राहतात. परंतु जर त्याला आपण बदल घडवून दिले, उदाहरण जर एखाद्या विद्यार्थ्याला नाटकाबद्दल आवड आहे आणि तो नाटक करतोय म्हणजे नाटकामध्ये काम करतोय आणि त्याला जाणवलं की आता नाटकामधून आपल्याला करिअर करणं शक्य नाहीये पुढं, मग आपण तिथं थांबलं पाहिजे. तर तो ते 7वी 8वीला गेल्यानंतर नाटकातलं काम करायचं थांबवेल आणि मग तो वेगळ्या क्षेत्राकडे वळेल. ही घडलेले त्यामधला बदल आहे. तर बालपणीची काही वैशिष्ट्ये पुढे टिकून राहतात. थोडक्यात म्हणजे त्याला बालपणी दिलेलं आपण ज्याला बाळकडू असं आपण म्हणतो, ते कायमस्वरूपी टिकून राहतं. काही वैशिष्ट्ये राहतात. सगळीच वैशिष्ट्ये राहतील असं नाही सांगता येत. म्हणून म्हणतात आपल्याकडं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे त्याचं लहानपणीच ठरवलं जातं की काय याला घडवणार आहे ते किंवा घडणार आहे. नंतर विकासावर आनुवंशिकता व पर्यावरणाचा देखील प्रभाव असतो. यामध्ये विकास हा जैविक असल्याने काल आपण पाहिलं होतं पाठामध्ये, विकास हा जैविक, आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या परस्पर संवादाचा परिणाम आहे. या मध्ये कुटुंब, शाळा, समाज
आणि पोषण म्हणजे त्याच्यामध्ये जर दिला जाणारा आहार यांचा देखील त्याच्यावरती प्रभाव असतो. जर त्याला कुटुंबामध्ये व्यवस्थित वातावरण मिळत नसेल तर त्याचा विकास खुंटतो. शाळेत त्याला जर पूरक मिळालं नाही ज्ञान, शैक्षणिक ज्ञान, तरी देखील विकास खुंटतो. आणि दोन्हीकडून पण मिळालं, कुटुंबाकडून पण मिळालं, शाळेकडून पण मिळालं, परंतु समाजामध्ये त्याला जर व्यासपीठ नाही मिळालं तरी पण विकास खुंटतो. म्हणजे त्याला सायकल चालवायला घरच्यांनी शिकवली, शाळेमध्ये देखील त्याचा सराव घेतला, परंतु समाजामध्ये त्याला सायकल घेऊन गेल्यानंतर इतरांकडून जर त्रास व्हायला लागला किंवा तर त्याच्यावरती विकास थांबला जातो किंवा परिणाम होतो. अशा पद्धतीने या बाबींचा त्या विकासावरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. नंतर आहे विकासाची भविष्यवाणी करता येते. म्हणजे कशी करता येते बघा, विकास क्रमबद्ध असल्याने पुढील टप्प्यांचा अंदाज बांधता येतो. म्हणजे एक टप्पा त्याने पूर्ण केला तर पुढच्या टप्प्याचा आपल्याला अंदाज येतोय आणि त्यामुळं आपल्याला भविष्यवाणी करता येते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर एकदा आपण लहान असताना त्याला जर उपक्रम देत गेलो, त्याला जर इंग्लिश बद्दल शब्द देत गेलो तर तो इंग्लिशचे शब्द बोलत राहिला किंवा पाठांतर करत राहिला किंवा व्यक्त करत राहिला, त्यातून घटना सांगत राहिला, तर आपण त्याच्यावरती त्याचा आत्मविश्वास आहे हे त्याच्यात समजून देतो, समजून जातो आणि पुढे त्याच्यातून काय घडणार आहे नेमकं. उदाहरण जर त्याला इंग्लिशच आवडत राहिलं, इंग्लिशबद्दल त्याने सगळी माहिती शोधायचा प्रयत्न केला, तर आपल्याला अंदाज येतो की हा इंग्लिशच्या बाजूला चाललेला आहे. एखादा विद्यार्थी सायन्सच्या बाजूला जात असेल तर तो त्या सायन्समध्ये करिअर करणार आहे हे आपल्याला समजून येतं. आणि म्हणून 8वी ते 10वी झाल्यावरती कल चाचणी नावाचा प्रकार येतो आणि त्या कल चाचणीमध्ये त्या विद्यार्थ्याला कोणत्या बाजूने कल आहे याचा अंदाज घेतला जातो आणि तोपर्यंत त्याचं ठरलेलं असतं. आणि 10वी नंतर आपण त्याचा निर्णय घेतो की त्याला काय करायचं. म्हणजे एखादा कोर्स छोटा करायचा की त्याला ऍडमिशन घ्यायचं, की त्याला मोठी शिकवणी लावून एखाद्या इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचं, की 11वी-12वी रेग्युलर करायची. ह्या बाबींचा निर्णय घेण्याची वेळ त्या आई-वडिलांकडे येते आणि त्यावेळेस त्याला मागच्या टप्पे त्याला म्हणजे आधार देण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या अपेक्षित वर्तनाचा अंदाज घेऊ शकतात. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. शिक्षक ज्यावेळेस वर्गात येतात त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याकडे निरीक्षण करून त्याचा अंदाज घेतलेला असतो. यानंतर आपण प्रश्नांच्या सरावाकडे जाऊया. तर त्यातला पहिला प्रश्न आपण आज शक्यतो सर्व प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया, कारण आपल्याकडे थोडा आज वेळ आपण जास्त देऊया, कारण उद्याच्याला सुट्टी आहे म्हणून. म्हणजे रविवार आहे, सगळ्यांना वेळ आहे. विकास ही प्रक्रिया कशी असते तर ती सातत्यपूर्ण असते. यामध्ये अचानक होणारी नाहीये, तात्पुरती पण नाहीये आणि अनियमित पण नाहीये. त्यामुळं ती सतत घडणारी प्रक्रिया आहे, म्हणजेच सातत्यपूर्ण आहे. विकास कोणत्या कालावधीत होतो तर वरच पाहिलं होतं आपण थेअरीमध्ये, जन्मापासून मृत्यूपर्यंत विकास त्याचा होत राहतो. म्हणजेच म्हणून त्याचा पर्याय आपण या ठिकाणी डी हा पर्याय घेतलेला आहे. विकास कोणत्या प्रकारात घडतो तर क्रमबद्ध प्रकार, अव्यवस्थित नाही, विस्कळीत नाही, अनियोजित नाही. म्हणजे थोडक्यात त्याचा प्रकार हा क्रमबद्ध आहे. या ठिकाणी दुसरा पर्याय येतो, डोक्यापासून पायाकडे होणारा विकास कोणत्या तत्वानुसार होतो तर यातले तत्व दिले तर सामान्य ते विशिष्ट नाही आहेत. आपण मगा हा शीर्ष ते पाय हा शब्द का मुद्दा म्हणून टाकलेला वरच्या थिअरीमध्ये, कारण ज्यावेळेस असा प्रश्न पडतो त्यावेळेस आपल्याला जर इथं पर्याय नसेल तर गोंधळ होऊ नये म्हणून शीर्ष ते पाय ह्या पर्यायाला, शीर्ष म्हणजे डोके आणि पाय म्हणजे पायाकडे होणारा त्याचा विकास. पुढचा मुद्दा आहे, शरीराच्या मध्यभागापासून बाह्य भागाकडे होणारा विकास कोणता असतो तर शरीराचा मध्य भाग म्हणजे जवळ आणि बाह्य भाग म्हणजे दूर. मग या दोन शब्दांचा आधार घेऊन आपण जवळपासून दूर ह्या पर्यायाला या ठिकाणी उत्तर म्हणून निवडतो. यानंतर थोडीशी काठीण्य पातळी वाढवून या ठिकाणी आपल्याला पुढचे प्रश्न दिलेले आहेत की त्याची काठिण्य पातळी थोडीशी वाढवलेली, विकास ही प्रक्रिया क्रमबद्ध आणि सातत्यपूर्ण चालणारी. त्या वरच्याच ह्यातल्या आपल्याला थोडेसे झालेलं असल्यास मुळे थोडंसं वाटेल की हे प्रश्न सोपे आहेत, परंतु जसं जसं आपलं वाढत जाईल असल्या प्रश्न तस तशी काठिण्य पातळी नक्कीच वाढत जाते. या ठिकाणी
पुढील तत्वानुसार या ठिकाणी डोक्याकडून पायाकडे हा पर्याय येतो. त्यांची जी तत्व येतं त्या तत्वामध्ये आपल्याला या ठिकाणी दुसरा पर्याय येतो आणि बी पर्यायाला आपण गोल करतो. प्रॉक्सिमोडिस्टल या तत्वानुसार आपल्याला मध्य भागाकडून बाह्य भागाकडे या तत्वात मोडतं म्हणून त्याला आपण गोल करतो. याचा दुसरा मुद्दा आहे मध्य भागापासून बाह्य भागाकडे. आधी हात हलवणे आणि नंतर वस्तू पकडणे हे कशाचं उदाहरण आहे तर सामान्य ते वैशिष्ट्ये या याचं उदाहरण आहे. ते सामान्यापासून विशिष्टाकडे जाणे, कारण शीर्ष ते पाय नाही, असमतोल विकास नाही आणि स्थैर्य पण नाही. त्यामध्ये सामान्य ते विशिष्ट ह्या मध्ये तो मुद्दा येतो, आपला विकास येतो. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, सर्व बालके समान वेगाने विकास होतात हे विधान बरोबर की चूक आहे? तर त्यामध्ये सर्व बालके समान वेगाने, समान या शब्दाला आपण लगेच विचार करून ठरवायचंय की हे चुकीचं आहे, त्यामुळे हे येणार नाही. म्हणून या ठिकाणी चुकीचे उत्तर हा पर्याय तिसरा येतो आणि त्याला आपण गोल करायचंय. म्हणून या 5व्या प्रश्नाचं उत्तर हे तिसरा येतो. नंतरचा प्रश्न आहे, विकासात प्रत्येक टप्पा पुढील टप्प्याचा पाया असतो. याचं कारण आहे, विकास क्रमबद्ध असतो, अनियमित नाही, स्थिर नाही आणि मर्यादित नाही. हे तिन्ही पहिला, तिसरा आणि चौथा हे वेगळं दाखवतात आणि आपल्याला दुसऱ्या पर्यायावरती या ठिकाणी आपण गोल करावं. कारण का तर विकास हा क्रमबद्ध पद्धतीने होत असतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एखादे मूल शारीरिक दृष्ट्या प्रगत पण सामाजिक दृष्ट्या मागे आहे हे कशाचे उदाहरण आहे? तर त्याला समतोल नाही राखता आला. अगोदर पाहिलं आपण की त्याचा सगळ्या बाबींमध्ये ज्यावेळेस विकास होतो त्याला सर्वांगीण विकास असं म्हणलं जातं, परंतु तो त्याचा झाला नाही. शारीरिक झाला परंतु सामाजिक झाला नाही, म्हणून त्याला असमतोल विकास हे त्याचं म्हणजे पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडता येईल आणि त्याला गोल करता येईल. पुढचा प्रश्न आहे, विकासात स्थैर्य म्हणजे काय? तर विकासात स्थैर्य म्हणजे काही गुणधर्म कायम राहतात. स्थैर्य या शब्दावरून आपण पुढे जायचंय. कोणताही बदल होत नाही असा नाहीये, स्थिर राहतंय म्हणजेच कायम राहतात, म्हणून त्याला दुसरा पर्याय आपण या ठिकाणी गोल करूया आणि त्याला पर्याय म्हणून निवडूया. पुढचा प्रश्न आहे, विकासाची भविष्यवाणी करता येते, कारण विशिष्ट शेवटच्या थिअरीमध्ये आपण पाहिलं होतं तो विशिष्ट क्रमाने होतो, म्हणून त्याला आपण या ठिकाणी त्याची भविष्यवाणी करू शकतो. त्यानंतर जनरल टू स्पेसिफिक तत्वानुसार उलटे उदाहरण कोणतं घेतलं तर यामध्ये आधी सर्वसाधारण हालचाली हे नाही येत, कारण हे चुकीचंच आहे. त्यानंतर आहे दुसरा पर्याय, आधी विशिष्ट हालचाली. बघा, सर्वसाधारण हालचाली म्हणलं होतं त्यामुळे ते येणार नाही. आधी मान नियंत्रण हे पण येत नाही आणि आधी रांग हे पण येत नाही, परंतु जे आधी विशिष्ट हालचाली आहेत त्याला आपण बरोबरच येतंय, कारण विशिष्ट हालचालीकडून साधारण हालचालीकडे येतो. वरती प्रश्न उलटा विचारलेला आहे, उलट उदाहरण कोणतं म्हणून त्याला त्या ठिकाणी आधी विशिष्ट हालचाली या पर्यायाला आपण गोल करूया. आता काही कन्सेप्ट कन्फ्यूज करणारे आहेत, त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. तर हे प्रश्न आपण पाहूया. वाढ, ग्रोथ आणि विकास यांच्यातील अचूक फरक कोणता? तर यातला फरक आहे, वाढ परिमाणात्मक असते आणि विकास गुणात्मक असतो. कालच्या भागात आपण पाहिलं होतं, वाढ ही परिमाणात्मक होते आणि विकास हा गुणात्मक होतो. वर दिलेले उलट जर आपण अभ्यासलं नाही तर आपण लवकर लक्षात येत नाही किंवा दोन्ही समान आहेत असं आपण देऊन जातो, परंतु ऍक्च्युली उत्तर हे बी आहे. पुढचा प्रश्न आहे, विकास आयुष्यभर चालतो हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर यातलं स्थैर्य तर नाहीये आणि दुसरा येतो सातत्य आणि क्रमबद्धता आणि असमतोल. आता इथं आपल्याला शंका वाटणाऱ्या दोन बाबी आहेत, एक सातत्य आणि क्रमबद्धता. त्यामध्ये सर्वात जास्त विकासाला आयुष्यभर चालणार असल्यामुळं सातत्य हा मुद्दा या ठिकाणी आपण उत्तर म्हणून निवडतो आणि त्याला गोल करूया. यानंतर
पुढचा उपप्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक टप्पा पुढील टप्प्याचा पाया असतो. हे कोणत्या तत्वाचे स्पष्टीकरण आहे? तर यामध्ये जसं इथं दुसरा प्रश्न आहे की विकास आयुष्यभर चालतो, तसं इथं दिलंय की पुढील टप्पा हा मागचा टप्पा हा पुढील टप्प्याचा पाया असतो. याला क्रमबद्धता हा स्पष्टीकरण येतं, ह्या तत्वाचं स्पष्टीकरण येतं. आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते दिशात्मक तत्व नाही? त्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्स हे जे तत्व आहे ना, ते दिशात्मक तत्व नाही या ठिकाणी. म्हणून चौथ्या पर्यायाला या ठिकाणी निवडावं आपण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मूल आधी आवाज काढतं, नंतर शब्द आणि मग वाक्य बोलतं. हे कशाचं तत्व आहे? तर जनरल टू स्पेसिफिक या तत्वानुसार होत असल्यामुळं त्याला दुसऱ्या पर्यायाला आपण निवडतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विकासात असमतोल आढळतो कारण याचं कारण काय? तर सर्व क्षेत्रे समान वेगाने वाढतात. हे चुकीचं आहे, ए वालं. त्यानंतर विकास थांबतो, सी पण चुकीचं आहे. आणि डी आहे स्थैर्य असते, हे पण पर्याय चुकीचा. म्हणून आपण या ठिकाणी दुसऱ्या पर्यायाला काही क्षेत्रे जलद तर काही मंद, म्हणजे विकासात असमतोल ह्या शब्दाचा आधार घेऊन आपण उत्तरामध्ये त्या ठिकाणी बदल काय असेल याचा पर्याय निवडला, म्हणून बी हा पर्याय येतो. सातवा प्रश्न आहे, मध्य भागापासून बाह्य भागाकडे विकास होतो. हे प्रोक्झिमोडिस्टल या तत्वानुसार होतं. यालाच आपण दुसरा पर्याय या ठिकाणी पर्याय म्हणून निवडूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विकास परस्पर संबंधित आहे याचा अर्थ काय? तर क्षेत्रे स्वतंत्र असतात असं नाही, कारण सर्व क्षेत्रांचा एकमेकाशी समन्वय आहे. एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रावर परिणाम करत नाही, हे देखील चुकीचं आहे, दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय आहे, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रावरती परिणाम करतं, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण सी हे पर्याय निवडतो. पुढचा प्रश्न आहे, काही गुणधर्म टिकून राहतात हे कोणते तत्व आहे? तर असमतोल हे तत्व आहे. काही गुणधर्म हे याला पहिला जो पर्याय स्थैर्य हा पर्याय या ठिकाणी येतो आपला. असमतोल येत नाहीये, तर ए हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर येतं आणि याला आपण गोल करूया. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, विकासाची भविष्यवाणी शक्य आहे कारण हा 2-3 वेळा रिपीट झालाय आपल्याला वरती. त्यामध्ये तो क्रमबद्धता आहे, म्हणजेच क्रमाने येतो. टप्पा आपल्याला विकासाचा टप्पा कळतो आणि त्यावरून आपण त्याची भविष्यवाणी करू शकतो. अशा पद्धतीने हे 10 प्रश्न घेतले. यानंतर केस स्टडी नावाच्या प्रकारामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्यातले काही मोजके प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. तर त्यातला पहिला प्रश्न आहे की केस पहिली काय बघा, एका वर्गातील आरव गणितात अतिशय प्रगत आहे, परंतु तो मित्राशी संवाद साधण्यात कमी पडतो व लवकर चिडतो. अशा प्रकारची केस आहे. तर ही परिस्थिती कोणते तत्व दर्शवते? तर या ठिकाणी त्याच्यात गणितात प्रगती आहे, परंतु मित्रांमध्ये संवाद साधताना तो कमी पडतोय. म्हणजे इथं प्रगत झालाय आणि इकडं कमी पडलाय, म्हणजे ह्याच्यात त्याला असमतोल झालाय, म्हणून असमतोल विकास इथे हा पर्याय आपल्याला निवडता येतो. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी? ह्या उदाहरणामध्ये शिक्षकाने कोणती भूमिका घेतली पाहिजेत? तर फक्त शैक्षणिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचं का? नाही. म्हणजे त्याने गणित शिकवलं शिक्षकाने की झाला कार्यक्रम? नाही. त्यानंतर फक्त मित्राबरोबरच संवाद साधायचे का? असं पण नाही. त्यानंतर सामाजिक कौशल्य विकासासाठी संधी द्यावी. म्हणजे आता ज्या बाबीमध्ये तो कमी आहे, समजा काही वेळेस त्याच्या घरातून आपल्याला व्यवहारिक ज्ञान मिळत असेल नसेल तो भाग वेगळा, परंतु आपण देखील शाळेमध्ये बाल आनंद मेळावा किंवा बाजार अशा स्वरूपाचे उपक्रम सादर करतो किंवा आयोजित करतो. त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये इतरांशी कसा संवाद साधायचा आहे ह्या देखील बाबी दिसून येतात. त्याला दुर्लक्षित करावे, शिक्षा द्यावी हे मुद्दे देखील चुकीचे आहेत. त्यानंतर केस स्टडी दुसरी काय आहे बघा, सी आधी मान नियंत्रित करते आणि नंतर बसायला शिकते आणि त्यानंतर चालायला शिकते. ही घटना कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी
सेफालोक्युरल ह्या तत्वाशी त्याचा संबंधित येतो, म्हणून त्याला आपण दुसऱ्या पर्यायाला गोल करूया. त्यानंतर तिसरी केस स्टडी आहे आपली, एकाच वयाच्या 2 मुलांमध्ये वाचन कौशल्य मोठा फरक आहे. त्यामध्ये एकाच वयाची 2 मुलं येतं, परंतु त्यांच्या वाचन कौशल्यात काय मोठा फरक असल्याचं या ठिकाणी सांगितलंय आपल्याला. तर हे तत्व कोणते आहे? तर यामध्ये वैयक्तिक भिन्नता, सातत्य तर नाही, दिशा पण नाही आणि स्थैर्य पण नाही, तर वैयक्तिक भिन्नता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिक्षक कोणती पद्धत अवलंबावी? शिक्षकाने या ठिकाणी कोणती पद्धत अवलंबायला पाहिजे? तर स्तरानुसार अध्यापन करायला पाहिजेत. म्हणून आपल्याला आता सांगितले पहा, की प्रत्येक मुलासाठी आराखडा वेगळा वेगळा तयार करा. त्याचा फायदा काय होतो? तर एका मुलाच्या गतीचा, एका मुलाच्या प्रगतीचा, एका मुलाच्या नैतिकतेचा, त्याच्या सामाजिकतेचा, त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा, त्याच्या वातावरणाचा आपल्याला अभ्यास करून त्याच्यावर आधारित आपण त्यासाठी आराखडा करू शकतो. त्यानंतरची पुढची केस स्टडी आहे आपली, मूल आधी संपूर्ण हात हलवते आणि नंतर बोटाने पेन्सिल पकडते. हे कोणत्या तत्वात बसतं? तर या ठिकाणी जनरल टू स्पेसिफिक या तत्वामध्ये ते बसतं. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला आणि केस स्टडी आहे आपली, की एका विद्यार्थ्याचं शारीरिक विकास जलद आहे पण भावनिक परिपक्वता कमी आहे. यामध्ये कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? तर एक विकास जलद आहे. 2 प्रश्न वाचत असताना आपण मुद्दे हायलाइट करायचे कधीही, त्याच्या खाली अंडरलाईन करा म्हणजे आपल्याला लक्षात येतं लगेच. आणि इथं कमी आहे. इकडं जर जलद आला असतं तर समन्वय आला असता किंवा समतोल आला असता, परंतु समतोल तर नाही झाला. इथं वेगळं झालंय, म्हणून समतोलच्या विरुद्ध असमतोल आहे, म्हणून आपण या ठिकाणी असमतोल या पर्यायाला निवडतो. म्हणजेच बाकीचे राहिलेले पर्याय सर्वांगीण विकास, सातत्य, दिशा हे एकाच ट्रॅकवर जातात, एकाच बाजूला जातात आणि असमतोल विकास हा वरच्या उदाहरणाला धरून आहे. म्हणून बी हा पर्याय आपण गोल करूया. त्यानंतर रोहन आधी खांद्यावर नियंत्रण मिळवतो आणि नंतर बोटांवर नियंत्रण मिळवतो. हे प्रोक्सिमोलिस्टल या तत्वानुसार आहे. त्या ठिकाणी बी हा पर्याय आपण निवडूया. त्यानंतर जे 7वा केस आहे त्यामध्ये मूल आधी अस्पष्ट आवाज काढते, नंतर शब्द आणि मग वाक्य बोलतं. हे कशाचं तत्व आहे? तर जनरल पासून स्पेसिफिक कडे गेल्याचं तत्व आहे. म्हणजे ह्या तत्वानुसार त्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. 8वी केस स्टडी आपली, एका विद्यार्थ्याची भावनिक समस्या असल्यामुळे त्याची शैक्षणिक प्रगती कमी झाली आहे. हे कोणतं तत्व आहे? तर आपलं तर यामध्ये 2 मुद्दे हायलाइट करायचे आहेत आपल्याला. एक भावनिक समस्या आणि दुसरं शैक्षणिक प्रगती. एक झालीये असल्यामुळं म्हणजे एका विद्यार्थ्याची भावनिक समस्या असल्यामुळं त्याची शैक्षणिक प्रगती कमी झाली. तर इथं परस्पर संबंधित हे तत्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. यानंतर AR स्वरूपातले प्रश्न आपण पाहूया. त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहू, की विकास आयुष्यभर चालतो ह्या विधानाचं कारण आहे, विकास हा सतत चालणारा बदलांचा प्रवास आहे. हे तर पहिलं तर वाक्य बरोबरच आहे आणि दुसरं पण वाक्य बरोबर आहे. पण पहिल्या वाक्याचं स्पष्टीकरण हे दुसरं वाक्य करतो, म्हणून याचं पहिलाच पर्याय आपला या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल. त्यामध्ये दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि आर हे याचे स्पष्टीकरण आहे. मग खालचे जर हे वाक्य आपल्याला सरावाने झालंच पूर्ण, तर खालच्या पर्यायाकडे आपण जायची पण गरज पडत नाही. कारण का? तर दोन्ही निर्णय आपला तिथं ठाम झालेला आहे. आता दुसरा प्रश्न आहे, सर्व बालके समान वेगाने विकसित होतात आणि त्याचं कारण आहे विकासात वैयक्तिक भिन्नता आढळते. तर ह्याचं ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस बघा, सर्व बालके समान वेगाने विकसित होतात. हे समान वेगाने हे कारण ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्या लक्षात यायला पाहिजे की असं नाहीये, हे पहिलं विधान चुकीचं आहे. आणि दुसरं मात्र विकासात वैयक्तिक भिन्नता आढळते, हे मात्र नक्की खरं आहे. म्हणून आपण याला डी हा पर्याय निवडतो, कारण ए चुकीचं आहे आणि आर बरोबर आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न आहे,
विकास दिशात्मक असतो आणि विकास विशिष्ट क्रमाने व दिशेने होतो. दिशात्मक तर आहेच, आपण अभ्यासलंय ते, आणि क्रमाने पण होतो आणि दिशेने पण होतो. म्हणजे हे दोन्ही पण वाक्य बरोबर आहेत. आता दोन्ही वाक्य बरोबर असणारे दोन पर्याय आहेत आपल्या समोर, ए आणि बी. आता त्यानंतरचा आर हे एच स्पष्टीकरण आहे, म्हणून स्पष्टीकरण असणारा फक्त एक नंबरचा पर्याय येतो आणि म्हणून ए हे पर्याय आपण निवडावा. त्यानंतरचा 14वा प्रश्न आहे, विकासात असमतोल आढळतो. ज्यावेळेस विकास घडतो त्यावेळेस तो असमतोल होतो, परंतु सर्व क्षेत्रांचा विकास समान गतीने होतो असं म्हणतात. इथं क्षेत्रांचा विकास समान गतीने होतो, या वाक्यावर आपल्याला हायलाइट करायचं आणि हेच चुकीचं आलंय आपल्या त्या ठिकाणी. सर्व क्षेत्रांचा विकास समान गतीने होत नाही, तर असमान गतीने वेगवेगळा होतो. कधी कधी योगायोगाने समान पण होतो, परंतु फिक्सच होतो असं सिद्धांतात येत नाही. म्हणून आपण काय करूया, तर पहिलं वाक्य बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी दुसरं वाक्य चुकीचं आलंय. म्हणजे रिझन, त्याचं कारण चुकीचं आलंय. विधानाला कारण चुकीचा येणारा पर्याय म्हणजे ए बरोबर आहे, परंतु आर चुकीचा आहे. म्हणून सी ह्या पर्यायाला आपण निवडावं, म्हणजेच उत्तर आपलं बरोबर येईल. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, विकासाची भविष्यवाणी करता येते. हे तर विधान बरोबर आहे. आता एक 4-5 वेळा आपलं ऐकून झालं पहा. ज्यावेळेस असे जास्तीत जास्त शब्द आपल्या कानावरून जातात, जास्तीत जास्त प्रश्न किंवा वाक्य आपल्या कानावरून जातात, ते आपले पाठ होऊन जातात. आता जर सहज जर विचारलं तुम्हाला की विकासाची भविष्यवाणी करता येते का, तर आता कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात राहायला पाहिजे की करता येते. विषय संपला तिथं मग नंतर आपला. त्यानंतर विकास क्रमबद्ध असतो, हे देखील बरोबर आहे. मग आता हे दोन्ही पण बरोबर आहेत, तर मग त्याचं कारण बरोबर आहे का पहिल्या वाक्याचं? मग आपल्याला थोडा विचार करायचा की विकासाचा भविष्याचा अंदाज बांधायचा आपल्याला. मग तो आतापर्यंत झालेला विकास हा क्रमबद्धतेनेच झाला असणार आहे आणि पुढे बी क्रमबद्धतेनेच होणार आहे. म्हणजे एच कारण आर हे आहे, म्हणजे आर हे कारण आहे एच, हे वाक्य बरोबर आहे. म्हणून आपण याला पहिल्या पर्यायाला निवडूया. यानंतर 16वा प्रश्न, म्हणजे पुढचा प्रश्न आहे की विकास सर्वांगीण असतो. हे मात्र निश्चितच आहे. आणि शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास परस्परांशी संबंधित असतात. ह्या शब्दांवर आपण हायलाइट करायचं. इथं आपल्याला सांगितलंय की परस्परांशी संबंधित येतं आणि इथं सर्वांगीण पण आहे. म्हणजे थोडक्यात यांचा समन्वय आहे. पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. दोन बरोबर असणारे पहिले दोन पर्याय आहेत, पण योग्य स्पष्टीकरण नाही म्हणतात. तर इथं स्पष्टीकरण आपलं बरोबर आहे, म्हणून ए पर्यायाला आपण गोल करूया. म्हणजेच ए हे पर्याय आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 17वा, वाढ आणि विकास पूर्णपणे समान आहेत. हे मात्र क्लिअरच पहिल्या वाक्यातच आपलं चुकलं बघा. वाढ आणि विकास पूर्णपणे समान कधीच नाही तो. मग कशाला आपण त्याला पर्याय शोधायचा खालचा, अजून दुसरं वाक्य वाचायचंय आपल्याला, तरी देखील पर्याय शोधायचा की ए बरोबर आहे का चुकीचं आहे. आपलं आता चुकीचं आहे आलंय, तर चुकीचं आहे असं कोणते आलेत? पहिल्यात तर नाही, दुसऱ्यात पण नाही, तिसऱ्यात पण नाही, फक्त चौथ्यामध्ये हे चुकीचं हे असं वाक्य आलंय. म्हणून डायरेक्ट तिथं लिहायचं. आपण दुसरं वाक्य वाचलं पण नाही. वाढ परिमाणात्मक व तर विकास गुणात्मक होतो. इथं मात्र हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य चुकीचं नाही. म्हणून चौथा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडता येऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रॉक्सिमो डिजिटल तत्वानुसार विकास डोक्यापासून पायाकडे होतो. हे मात्र पहिलंच चुकीचं आहे. तर दुसरा जो पर्याय कारण दिलेलं आहे, विधानाला कारण दिलेलं, प्रॉक्सिमो डिजिटल म्हणजे मध्य भागापासून बाह्य भागाकडे विकास होतो. आता हे दोन्ही पण वाक्य वेगवेगळी आपल्याला वाटतात, म्हणून इथं तर क्लिअर पहिले दोन नसणार आहेत, दोन्ही बरोबर दिलंय ते. त्यामुळे पहिले दोन पर्याय तर कटले आपल्या बाजूला. आता ए बरोबर आहे का बी बरोबर, आर बरोबर आहे त्याचं कारण. तर आर बरोबर असल्यामुळं, आर बरोबर असलेला पर्याय फक्त केवळ चौथा आहे आणि म्हणून चौथ्याला डायरेक्ट आपण उत्तर म्हणून निवडायचंय. लगेच आपलं पहिलं ए चुकीचं आहे हे आलं आणि आर बरोबर आहे हे बरोबर आलं. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नतेचा विचार करणे आवश्यक आहे आणि त्याचं कारण आहे, प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या गतीने विकसित होतो. आता बघा, ज्यावेळेस शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या
वैयक्तिक भिन्नतेचा म्हणजे त्यांच्यातल्या काय काय वेगळेपणा आहे ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या गतीने विकसित होतो हे मात्र निश्चित आहे. म्हणजे पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, दोन्ही पण बरोबर वाक्य आहेत आपल्या समोर. आता पहिल्याचं कारण हे दुसरं आहे का, आर हे रिझन, तर नक्कीच आहे. म्हणून पहिला जो पर्याय तर आपण या ठिकाणी गोल करूया. त्यानंतर इथे येलाच दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, विकासात काही गुणधर्म टिकून राहतात. विकासात काही गुणधर्म हे टिकून राहतात आणि विकासात स्थैर्य आढळते. हे दोन्ही पण शब्द वेगळे वेगळे आहेत पहा. गुणधर्म टिकून राहणे वेगळं आणि स्थैर्य वेगळं. म्हणून इथं दोन्हीही बरोबर आहेत आणि दोन्ही बरोबर असून त्याचं कारण मात्र नक्कीच आर आहे. म्हणून आपण ह्याला ए पर्याय हा निवडायचा आहे. अशा पद्धतीने प्रश्नांचा ज्यावेळेस थोडा विचार करून आपण सोडवतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच ते प्रश्न समजतात आणि प्रश्न समजले की आपल्याला त्याचं उत्तर काय असेल हे पाठच होऊन जातं. आता जे आपण 10-20 प्रश्न घेतलेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या समोर, तिथं थिअरी वाचल्यावर जे 1-2 मुद्दे आपल्याला हायलाईट केलेले आहेत आपण, त्या मुद्द्यांचा खाली प्रश्नात समावेश झाल्यामुळं त्या थिअरी मधल्या प्रश्न मुद्द्यावर आधारित आलेले प्रश्न हे लगेच आपल्याला उत्तर निवडण्यासाठी सोपे जातात. तसेच ज्यावेळेस आपण स्टडी मटेरियल मधले प्रश्न वाचणार आहात त्यावेळेस ते वाचलेले प्रश्न ज्यावेळेस टेस्टमध्ये येतील त्यावेळेस आपला लगेच त्याच्याकडे फोकस राहील आणि ते शब्द कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या दुसऱ्या घटकाचा अभ्यास करत असताना काही मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. जर ह्यावरती आणखीन काही आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण 1-2-5 मिनिटं चर्चा करूया आणि नंतर मग थांबूया. बोला, आपण आपल्यापैकी काही जण बोलणार असतील, काही अडचणी असेल किंवा समस्या असेल तर सगळ्यांना एक विनंती की आपण व्यक्त सांगत चला तुमच्या येणाऱ्या अडचणी. कारण तुम्ही जर नाही सांगितल्या तर ते समजणार नाहीत आणि मग म्हणजे घटक वाढत जातील आणि आपण तिथंच थांबाल. याचे परिणाम असं होईल की घटक जास्त झाल्यावर मग दुर्लक्षच होणार आपल्या याकडं. तर ते होऊ नये अशी आमची प्रांजळ अपेक्षा आहे. जास्तीत जास्त ज्ञान येऊन आपल्याला त्याच्याकडे जायचंय. तर आपल्याकडं आपल्या बांधवांच्या हात वर येतं तर आपण त्यांना बोलायला संधी देऊया. यामध्ये पुजारी सरांना बोलायला आपण संधी देऊ. बोला पुजारी सर, माईक ऑन करून. हा, नमस्कार सर. बोला सर. सर, या ठिकाणी 2 शास्त्रज्ञांची नावं प्रत्येक वेळा आलेली आहेत बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेळा. मग ते जे आहेत ते थोडं जम्बलिंग झालेलं आम्हाला लक्षात ठेवायला. बोला. तर एकच हे आहे ते शरीर विकास हे मध्य भागापासून ते बाहेरकडे जात हे एक उदाहरण आहे. आणि दुसरं आहे पाया काय डोक्यापासून ते पायाकडे. मग हे जे दोन्ही उदाहरणं आहेत म्हणजे हे या ठिकाणी कन्फ्युज होलेलं आम्हाला नेमकं लक्षात कसं ठेवायचं, कोणतं शास्त्रज्ञाचं हे वाक्य आहे दोन्ही असं आम्हाला प्रजमलिंग बोलायला. नक्कीच त्याची जी खरं ट्रिक सांगावा म्हणजे लक्षात कसं ठेवायचं ते. आता आपण त्या काय म्हणा थोडक्यात तत्व. आता बघा आपण रोहनने आधी खांद्यावर नियंत्रण मिळवतो आणि नंतर बोटावर मिळवतो, बरोबर आहे? हो. आधी दुसऱ्याकडे जाऊ, स्पेसिफिक तत्व घेऊ त्या ह्याच्यावरती. एक मिनिट. इथं सिया आधी मान नियंत्रित करते आणि नंतर बसायला शिकते आणि नंतर चालायला शिकते, बरोबर आहे ना? हो. ह्याचं नाही आलेलं स्पेसिफिक. त्या लेखकाचे नाव यायला पाहिजे. तर लेखक मी काय करतो त्याची थोडस सिद्धांत दिला ना वाचायला तुम्हाला की त्याची ट्रिक येईल आणि ते ट्रिक आपण पाठ करूया. असं करू. कसं आहे ते लक्षात म्हणजे कसं ठेवायचं लक्षात देण्यात नेमकं. लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिकने जायचं, तुमचं मुद्दा बरोबर आहे. आपण आतापर्यंत फक्त ते 100% मला वाटतं येणार ते, त्यामुळे आमचे मार्ग शास्त्रज्ञाचा सिद्धांतवरचा प्रश्न हा 100% 2 प्रश्न येणार आहेत एवढं पण सांगतो त्यामध्ये. कारण 2 प्रश्नांवरून ह्या घटकामध्ये त्याच सिद्धांत वाक्य म्हणजे शास्त्रज्ञाची नाव असणारा
किंवा त्याच्यावर विचारले जाणारे 2 प्रश्न येणार. एक तर त्याची सिद्धांत मधली व्याख्या येणार किंवा त्या ह्याला सिद्धांताला त्या शास्त्रज्ञाचं नाव विचारलं जाणार. म्हणून त्याचे सिद्धांत मधली जर थिअरम दिली ना थोडीशी वाचायला आपल्याला, तर आपल्या पण लक्षात राहिलं ना आपण काय करू त्याला एक शॉर्टकट करू आणि नक्कीच मी ती ग्रुपवरच शेअर करतो. इतरच्या ज्या पेपर 1, 2 चे आहेत त्यांना पण ते दुसऱ्या पेपरमध्ये येणारच आहे बौद्धिक क्षमताचं, तिथे त्यांना उपयोगी पडेल. चांगला आहे सर मुद्दा तुमचा. मी नक्कीच त्याला हायलाइट करून आज त्याच्यावर आधारित नक्की आपल्यापर्यंत पोहोचवतो. बोला गणेश सर बोला. हा सर. हा बोला. नाही माईक ऑन करून बोला. हॅलो. हा बोला, येतोय आवाज आता. हा सर, प्रश्न जास्त होईल तो सर, जमलिंग होत चालली सर. म्हणजे कोणते प्रश्न 100 जास्त राहिले म्हणता? तुम्ही सरावासाठी आम्हाला वाचायला दिले ती 100-150 प्रश्न सर मिळ लागा नाही हो, ताळमेळ जुळाना. नाही ऐका ना, आता ह्यातले कसं आहे, आता जे आपले जे परीक्षार्थी आहेत ना सगळे हे वेगवेगळ्या पातळीवरचे. काही जणांना कमी अभ्यास करणारे आहेत, कमी याच्यामध्ये समजणारा. काही जणांना थिअरी वाचली तेवढ्याच मुद्द्यावर आपल्याला लगेच लक्षात राहतंय आणि आपल्याला प्रश्न हे सगळे सगळ्या बाजूनी विचार करून म्हणजे सगळ्या प्रकारातून प्रश्न विचारले जाणार आहेत. असं त्याचं स्पेसिफिक नाही की जसं 10वीला असतंय की पहिले 5 प्रश्न काढेल जागा, 5 प्रश्न जोड्या लावा, 5 प्रश्न एका वाक्यात उत्तर द्या, कोण कोणास म्हणाले, असा स्पेसिफिक नाही ठरलेला. म्हणून कोणत्या पद्धतीने येईल हे सांगता येत नाही आपल्याला. आणि आपण जेवढं जास्त प्रकारातून जाऊ तेवढं आपल्या नजरेत राहील आणि त्या येणाऱ्या उत्तराला आपल्याला सामोरे जाता येईल. आता जर जेवढं शक्य आहे आपल्याला, आता मी जरी 100-150 प्रश्न दिले असले, आता पुजारी सरांनी त्यातले जवळपास एक 70-80 प्रश्न त्यांनी सोडवले किंवा वाचले, परंतु काही जण पूर्ण करतील, काही जणांना जर वेळच नाही भेटला तेवढा, तर जेवढं आपल्याला शक्य आहे जेवढं तुम्हाला त्यातून जाता येईल. कमी प्रश्न जर घेतले आपण, समजा जर 25 प्रश्न सोडवले तर त्या 25 मधलंच येईल असं नाही गॅरंटेड सांगतायत. मग त्याच्या बाहेरचा आला तर आपल्याला मग तो समजणार पण नाही. म्हणून देण्याचा हेतू एवढा आहे की जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या समोर मांडतोय, त्यातले तुम्हाला जेवढं शक्य होतंय तेवढे करा. जे नाही शक्य होत ते आपण ठेवले तरी चालतील. असं काही नाही की बंधन की तेवढे केलेच पाहिजेत अशात. पण अट्टहास हा आहे की जास्त प्रश्न तुम्हाला दिले नंतर म्हणजे सर्वांसाठी उपयुक्त म्हणून एक प्लॅटफॉर्म ठरवलाय आपण तो, म्हणून जास्त बनवले. तर तुम्हाला जेवढं शक्य होतील तेवढे प्रयत्न करा नक्कीच गणेश सर. ठीक आहे सर. हा चालतं, जेवढं होईल तेवढं करा आणि जसा वेळ भेटेल तसं करा, अशी एक आहे. नंतर महेश सरांचा हात वर आहे. महेश सरांना आपण बोलायला संधी देऊया. बोला महेश सर. हॅलो. हा बोला म्हणलं, येतोय आवाज. सर, कालच्या पेक्षा आजचा घटक जरा सोपा वाटला आणि समजलं पण. हो ना. आणि प्रश्नही जरा सोपे वाटले सर आजचे. आता ह्याचं कसं होतंय सांगू का, पहिल्या घटक हा एकदम बेस होता कालचा, म्हणजे सुरुवातच होती. आता कालच्या घटकातले बरेचसे मुद्दे हे दुसऱ्या घटकात आलेत. आता ह्या 2 घटकातले मुद्दे पुढे पुढे असेच होत जाणार आहेत, वाढत जाणार आहेत. आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण शेवटच्या घटकाकडे जाऊ ना त्यावेळेस मागचे बरेचसे प्रश्न आपले ऑटोमॅटिक होऊन गेल्यामुळं ते लगेच सोडवायला. आता विकास हा सातत्यपूर्ण होत राहतो. हे प्रश्न जरी कधी विचारला आणि कोणालाही विचारला तरी काल पण झाला होता तोच वाक्य आज पण येत आहे, उद्या पण येणार आहे, परत नंतर पण येत राहणार आहे. म्हणजे आता नंतर त्या प्रश्नाकडे आपल्याला जायची पण गरज नाही किंवा त्या वाक्याकडे पण समजून घ्यायची गरज पडणार नाही. ह्यामुळं आपल्यात काय होतं की नक्कीच तुम्ही म्हणल्यासारखं पहिल्या दिवशी थोडं अवघड वाटलं, आता आज थोडं सोपं वाटलं आणखीन उद्या गेल्यानंतर हे ज्यावेळेस तुम्ही सगळं केलेलं असेल किंवा अभ्यासला असेल त्यावेळेस पुढचा घटक ऑटोमॅटिकच ऍडव्हान्स मध्ये मिळत जातोय. म्हणजे जसं एक क्रमबद्ध विकासाचा जसा पहिला एक टप्पा पूर्ण असेल तर पुढचा पायरी त्याला ऑटोमॅटिक करणं गरजेचं आहे. एक टप्पा वगळता येत नाही. तशा स्वरूपातला हा देखील कंटेंट आपण बनवण्याचा प्रयत्न केला की एका टप्प्यावर दुसरा टप्पा अवलंबून राहावा. नाहीतर जे काय म्हणतात त्याला सोपं आहे अगोदर ते घेतलं तर त्याच्यावर दुसरा घटक अवलंबून नसला तर मग ते अगोदर शिकवण्यात अर्थ नाही.
म्हणून हम्म. ह्या टप्प्याने आपण चाललोय. नक्की तुमचं नक्कीच जसं जसं प्रयत्न करत तुम्ही जाल तसं तसं तुमच्यापर्यंत आणखीन काठीण्य पातळी वाढवून देण्याचा प्रयत्न राहील. ठीक आहे, ठीक आहे. बालमानसशास्त्राचे घटक किती आहेत सर? कशाचे? मानसशास्त्राचे का? हो. साधारण एक मिनिट सांगतो. 7 ते 8 घटक आहेत मेन असणारे मानसशास्त्रामध्ये, आणि तेवढ्यावर आधारितच येतो. आता काही शास्त्रज्ञ जास्त आहेत आपल्याला. आतापर्यंत आपले 3-4 शास्त्रज्ञ झालेत आणि पुढे एक 3-4 शास्त्रज्ञाचाच अभ्यास आहे. त्यामुळे तिथं जरा जास्त थोडस आपल्याला समजून घ्यावं लागतंय. ठीक आहे. ओके. गणेश सर बोलणार आहेत का आणखीन काही? नाही नाही सर. हा चालतं. आणखीन कोण बोलणार असेल तर बोला मग. बोलणार आहेत का कोणी? हॅलो. हा बोला. सर पेपर 1 ला आता आपण जे मानसशास्त्र शिकतो हेच पेपर 2 ला पण आहे ना? नाही, त्यांचा सिलेबस थोडा वेगळा आहे. थोडं वेगळा आहे का? हा, काठीण्य पातळी जास्त आहे त्याची. म्हणून तर 6वी ते 8वी ला ठेवला ना तो घटक, म्हणजे असं वेगळं. कारण हे तर आहेच, प्लस आणखीन दुसरं आहे त्यांना. आता आपले 7-8 घटक आहेत, त्याचे 34 घटक आहेत. हा, मला फक्त 8 घटक आहेत तर. हा, आपल्याला 7-8 घटक आहेत, पण तिथं 34 आहेत, 34-35. मग तिथं काठीण्य पातळी आणखीन डीप जाते ना, असं होतंय. सगळ्याच त्यांचं स्पेशलायझेशन पण आहे ना, समाजशास्त्र असेल किंवा इकडं सायन्स असेल, त्याची पण काठीण्य पातळी जास्त येते. आपल्याला ओव्हरऑल मध्ये साधारण 1 ते 5च्या अभ्यासक्रमाला जेवढं आवश्यक आहे तेवढ्यावरच थांबतोय आपण. पण तिकडं 8वी पर्यंतचा सिलेबस आहे सगळा. मग 8वी पर्यंत येण्यासाठी आपल्याला तेवढी सगळ्याच बाबी, म्हणजे अध्यापनशास्त्र असेल किंवा अकॅडमिक असेल, दोन्ही पण आपल्याला तिथं तेवढं यावं लागेल. आणि कालचा जो सीटीईटीचा पेपर झाला ना, तो सांगायचं उदाहरण म्हणजे काही जणांना सेकंड पेपर सोपा गेला आणि फर्स्ट पेपर अवघड गेला. हो, बरोबर आहे सर. हा, म्हणून दोन्ही बाबी आपण काय करूया, जे दोन्ही पेपरला आहेत त्यांनी दोन्हीवर बी थोडासा फोकस केला तर ह्याच्यातला काही घटक तिकडे कॉमन आहे, तो कॉमन घटक वगळायचा, त्याच्यात नाही तुम्ही केला तरी चालेल. परंतु जिथं सेपरेट आहे ते मात्र करावंच लागेल आपल्याला. बघू आपण ज्यावेळेस आपण सिलेबस असेल ना तो कॉमन मध्ये, तिथं सांगत चलो की हा घटक तिकडे आहे म्हणून, किंवा तिकडेही सांगू की तो घटक यामध्ये झालेला आहे, म्हणून जास्त त्याला वेळ न घालवतात फोकस दुसऱ्या पुढच्या प्रश्नांवर करण्यासाठी सांगूया. आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवेत, कारण प्रश्न जेवढे जास्त सोडवचाल तेवढे तुमच्या नजरेला, म्हणजे थोडक्यात भीती जाण्याला कारणीभूत ठरतं आणि आपल्याला एक आत्मविश्वास वेगळाच येतो. आता सगळे आहेत, सांगू इच्छितो की आता ह्याची टेस्ट रात्री अपलोड करतो मी, म्हणजे रोज रात्री होईल अपलोड आजच्या झालेल्या घटकावर. तिथून उद्या तुमच्या सवडीनुसार सोडवा नक्की सर्वजण. हॅलो. आणि हॅलो सर. हा बोला. काल तुम्ही फक्त 20च प्रश्न दिलात सोडवायला. बरोबर. काल तुम्ही 20च प्रश्न दिलात सोडवायला. मग आज थोडं दुप्पट द्या. टेस्ट मध्ये का? हा, टेस्ट मध्ये प्रश्न संख्या दुप्पट द्या म्हणतात. 20 ते 40 द्या आजच्या घटकावर. टेस्ट एका टप्प्याचीच ठेवूया. सगळ्या जे डेली टेस्ट आहेत ना त्या सगळ्या 20 प्रश्नाच्याच असतील, परंतु प्रश्न एक्स्ट्रा म्हणून तुम्हाला सोडवण्यासाठी उपलब्ध करून देईल. आता उद्या जी घ्यायचंय आपल्याला, म्हणजे खास दर सप्ताहातली टेस्ट म्हणून, ती वेगळी आणि ही डेली टेस्ट वेगळी, अशा उद्या 2 होणार आहेत आपल्या. मग त्या डेली टेस्ट मधले 20 प्रश्न असतील आणि सप्ताहातल्या टेस्ट मध्ये साधारण 50 प्रश्न आपण देणार आहे झालेल्या घटकावर. आपले जे 2 घटक झालेत आता, त्या 2 घटकावर आधारित 50 प्रश्न असतील आणि त्याला प्रत्येकी 2 मार्क असतील. आणि त्या काय आपल्याला गोल करायचं नाही, काय नाही, फक्त टच करत जायचंय. जसं जसं वाचत जाल तसं तसे वेगवेगळे प्रश्न तुमच्या समोर येतील. काही प्रश्न रिपीट होतील आणि काही प्रश्नांचा काय म्हणतात त्याला मांडणी ही वेगळ्या पद्धतीने असेल.
त्यामुळं तिथं पण नाविन्यता येऊन जाईल आपल्याला, की तोच प्रश्न असेल विकासाची काय म्हणतात त्याला, विकास हा सतत चालणारी प्रक्रिया आहे ही जरी म्हणलं आपण तर हे साधं वाक्य झालं, परंतु ह्यालाच गाळ्याल्या जागेतून किंवा नकारात्मक पद्धतीने किंवा त्याला कारण आणि विधान आणि कारण ह्या बाबीतून मांडलं गेलं किंवा जोड्या लावायच्या पद्धतीतून जर मांडलं गेलं तर ते वेगळं होईल आपल्या समोर आणि ते वेगळे पण यावं म्हणून त्यामागचा हेतू की वेगळा प्रश्न तुमच्या समोर मांडायचा अशा पद्धतीने आहे. चालतंय. हो चालतंय सर, चालतंय. आपण कोण बोलणार असेल तर बोलूया. आणि आपलं मगा म्हणल्यासारखं व्यक्त होत झाला, बोलत चला. त्या ग्रुपचं लॉग देखील मी काढून ठेवतो, कारण का ठेवलं होतं तर त्यात आपण इतर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून कुठला मेसेज करू नका, त्याचं लॉग ओपन ठेवतो. त्यात जर आपण जरूर आपल्या अडचणी शेअर करत चला किंवा चांगल्या बाबी असतील तर त्या पण शेअर करत चला, म्हणजे आपल्याला समजेल की त्यात काय बदल होतोय, म्हणजे काय चांगलं मिळतंय त्यातून, म्हणजे इतरांना पण प्रेरित होतील. जे आता सांगायचं म्हणजे 6 ते 8चा 5 जणांनी सोडवला, परंतु बाकीच्यांनी नाही सोडवला. आपल्यातल्या 12 जणांनी टेस्ट सोडवली, बाकीच्यांनी नाही सोडवली, तर ती 5 जणांनी सोडवली, आपल्यात पण सगळ्यांनी नाही सोडवलेली. तर सोडवत चला आणि जेवढा वेळ द्याल तेवढा नक्कीच तुमच्यासाठी हा वेळ मूल्य देऊन जाणार आहे, तुम्हाला त्याची परतफेड करून जाणार आहे. तर सर्वांचे या ठिकाणी आपण आजच्या दिवशी आभार मानून थांबूया आणि आपण नक्कीच भेटू पुढच्या भागात. उद्याच्या टेस्टमध्ये तर भेटणारच आहेत, परंतु पुढच्या भागात सोमवारी. ओके, धन्यवाद सगळ्यांना, शुभरात्री. चला सगळ्यांना.